पहिला सेमीफायनलचा सामना, पहिली सलामीची गोड जोडी. चला दोन्ही टीमचे 12 मॅन लवकरात लवकर या. 12 मॅन सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनलला सुरुवात होतीये. उपउपांत्य फेरीचा सामना, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमय आला गोलंदाजी मार्क वरती. पाहूया अमय यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. स्ट्रायकिंग इनला सुमित साळवी आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात होतीये. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्लेचा इशारा. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता. खरं तर या वेगाचं प्रत्युत्तर नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट या सेमीफायनलचा. स्ट्रायकिंग इनवरती सुमित साळवी, नॉन स्ट्रायकिंगला भूपेश आपल्याला पाहायला मिळतात. अमय मात्र पुन्हा एकदा तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळीचा हा बॉल वॉड शॉट. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, ओव्हर द कव्हरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. खर तर जर का आपण बघितलं तर सुरुवातीचे 3 सामने जर का आपण बघितलं तर खेळत नसताना आपल्याला पाहायला मिळाला सुमित साळवी, परंतु आता या मॅच मध्ये चांगली बॅटिंग. आता जय आणि वीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रबाळेगावची आपल्याला देखील सहर्ष स्वागत आहे. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर इथून कमबॅक करतात. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. अमय हा गोलंदाज चांगला गोलंदाज, त्याला माहिती आहे मोठा फटका आल्यानंतर यानंतरचा कसा बॉल हाताळायचा. चांगली गोलंदाजी. फुल टॉस, लोअर फुल टॉस होता. तिथे मात्र बाटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव मिळणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 धावा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पहिल्या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहूया हे 2 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. अमय तयार होत आहेत ओव्हर द विकेट न. अमयचा हा बॉल, बॅटची आतली कडा, बॉल चालला विकेट किपरच्या डोक्यावरनं गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आता इथून मात्र तयार होतील. अजून एक बॉल बाकी आहे. पाहूया आता या षटकातील हा एक बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज देखील तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने दाखवलेली आहे आणि प्रभावित करतात. खास करून सुमित साळवी यांना मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक या बॉलरचं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल, पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. फुल टॉस, चूक झाली आणि चुकीच्या बॉलवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला अतिशय देखणा आणि सेफ फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा षटकार. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 12 धावा. चला टीम मीटिंग नकोय. 12 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणता गोलंदाज वापरला जाईल. शंतनू आलम बॅटिंग करत असताना तर पहिल्या दिवसामध्ये त्यांनी प्रभावित केलं, परंतु आता गोलंदाजी करत असताना काय करणार. आणि शंतनू यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे. 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये पाहूया आता किती धावांचा डोंगर इथून मात्र
सजवला जाईल, रचला जाईल. स्ट्रायकिंग इनला भूपेश आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिलाच बॉल फेस करण्यासाठी इथून मात्र भूपेश तयार होतील. बॉल तयार. शंतनूचा पहिलाच बॉल. तिथे फिल्डर आहेत. बॉल चाललाय वन बाउन्स सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय हा चौकार. शंतनूचं खरं तर चौकारानं स्वागत केलंय. मॅच बॉल चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने खरं तर या गोलंदाजाचं स्वागत केलं गेलं. स्वागत से करेंगे स्वागत. बॉल पुन्हा एकदा शंतनू तयार होत आहेत. पुढचा बॉल या बळीला देखील पहा. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आमची टेक्निकल टीम की स्कोरर ही यूट्यूब वाहिनी खूप चांगलं कार्य करते. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. त्यानंतर आमचे ऑफिशियल गुणलेखक निशान मडवी त्यांची सुद्धा भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. आमचे बनसोडे सर, त्यानंतर स्क्वेअर लेगचे अंपायर अजय पाटील. खरं तर पडद्यामागची नावं आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे. त्यानंतर आमचा संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ रबाळे गाव या स्पर्धेच्या अनुषंगाने एकत्रित आला आणि त्यांची मेहनत आपण बघितली. भरपूर चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाले. अंकितजी म्हात्रे साहेब, त्यानंतर नुकतंच आगमन आपण बघितलं तर शुभमजी चौगुले साहेब देखील आपल्याला पाहायला मिळाले. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण बघितलीत. यावेळेला पहा बॉर्डर रनिंग आणि इथे मात्र तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. का वेगाने धावला बॅटर सुमित साळवी. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल शंतनू धावफलकावरती. धावा आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील बॉल बाकी आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या वेळेला पहा लाईन खराब आहे. पंतांचा सिग्नल व्हाईट +1 म्हणजे 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. 23 धावा धावफलकावरती. बॉल तयार होते पुन्हा एकदा. या वेळेला ऑफसाईडला ऑफ ड्राईव्ह करायचा होता परंतु डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित करतोय हा गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये साकारत असताना शंतनू आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक बॉल बाकी आहे शंतनूच्या स्पेल मधील. पाहूया हा एक बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. बॉल तयार. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. गॅप शोधलाय. बॉल चाललाय वन बाउन्स सीमा रिषभ पलीकडे आणि या बॉलवरती आता पंच पडताळणी करतील एक्झॅक्टली धावा किती आहेत. या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने ओव्हर नंबर 2 चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 27 धावा. यस, कॅमेरामॅन सुद्धा कैद करतात आमच्या यष्टांच्या मागे. खरं तर गेले 3 दिवस बॉल गेल्यानंतर खरं तर तो बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकण्याची एक यशस्वी जबाबदारी त्यांनी मात्र पार पाडली. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिकी आणि रबाळे गावचे विकी आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतोय. त्यानंतर दत्ता तेलंगे आपलं देखील मनापासून आभार आहे. आपण देखील भरपूर चांगलं काम केलं. निशान मडवी आमचे गुणलेखक, त्यानंतर अक्षय पाटील, अक्षय भोईर आणि खरं तर या सर्वांवरती बारकाईने ज्यांची नजर आपल्याला पाहायला मिळाली ते चेतन पाटील. ओव्हर नंबर 3 ला इथून मात्र सुरुवात होती आणि जशी सुरुवात झाली तसे मात्र पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे अमोल दादा यांची देखील भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल. बॅटच्या आतली कडा. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. कप्तान जाक भोईर देखील आपल्याला पाहायला मिळाले.
अजूनही मात्र या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये आता किती मोठे फटके खेचले जातील. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी इथून तुम्हाला लढावं लागेल, मेहनत करावी लागेल. फटका अप्रतिम आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. का वेगाने धावला बॅटर सुमित साळवी. खरं तर अष्टपैलू खेळाडू आणि भरपूर क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. परंतु आज मात्र 30+ क्रिकेट खेळत असताना एक चांगली कामगिरी दिवा 30+ या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रोक चांगला आहे. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने फटका सजवला. मिस फिल्डिंग झाली. बॉलचा अंदाज चुकला आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल फरार. रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता रन संख्या आपल्याला पाहायला मिळेल. चौतीस धावा धावफलकावरती. विकेट करण्याचा प्रयत्न. बाद चिकडा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. 21 धाव मिळणार. टार्गेट सेट करणारा अजून एक बॉल बाकी आहे या पहिल्या सत्रातील. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन्स 35 धावा. पाहूया शेवटचा बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज देखील तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा मनोज निघालेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल मनोज यांचा. यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल हवेत. ताळमेळ चुकलं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो हा चौकार. पहिल्या डावाचा खेळ आता इथेच संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य. 12 बॉल मध्ये 27 धावा. इम्पॉर्टंट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली सुमित साळवीच्या बॅटमधनं. खरं तर 3 मॅचेस तो अवेलेबल नव्हता परंतु संडे आणि आजच्या दिवसामध्ये तो अवेलेबल राहिला आणि पहा काय खेळ दाखवला सुमित साळवीनं. 27 धावांची नॉट आउट बहारदार खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. चला दिवा संघ आता मैदानाचा ताबा घ्या. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं टायटल 20,000. द्वितीय क्रमांकाचं टायटल 10,000 आणि थर्ड प्राइज 5,000 आपल्याला पाहायला मिळते. आणि हा भव्य दिव्य चषक आपल्याला बघायला मिळतो. अक्षरशः डोळ्याने जर या ट्रॉफीकडे आपण बघितलं तर सहजच कोणी या ट्रॉफीच्या प्रेमात पडेल अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते जी या स्पर्धेच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेली आहे. 30+ गावदेवी रबाळे यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने स्पर्धा साकारण्यात आली. खऱ्या अर्थानं जयेश दादा आणि निलेश दादा यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अफलातून आयोजन, दर्जेदार क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचा घमासान, सर्व 30+ खेळाडूंना एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि फिल्डिंग लावून घ्या.
सेमीफायनलचा सामना 18 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य. त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर ज्यांची खऱ्या अर्थानं आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं परशुरामजी पीटर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम. सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सुमित साळवी यांचा हा पहिलाच बॉल ऑन साइडला फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली. परशुरामजी पीटर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. युवा नेते आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. साहेबांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांचं देखील आम्हाला एक मोलाचं मार्गदर्शन लाभलंय आणि त्यांचं देखील आम्ही गावठी मित्र मंडळ रबाळे गाव यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. बॉल तयार, यावेळीचा फटका उचलला, फेकून दिलाय. स्टैंड एंड डिलीवर, हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. बॅटर संदीपच्या बॅटमधनं हा तडाखा आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना इथे मात्र नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला संदीपच्या बॅटमधनं. जिसका खाली नहीं जाता वार, जो गेंद से करता है अलगार, उसका नाम है संदीप पवार. आणि इथे मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना त्याने मात्र षटकार ठोकला गोलंदाज सुमित साळवीच्या विरोधात. बॉल तयार, आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, कॅच होईल का? पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतात. धक्का क्रमांक पहिला, षटकारांचा मोह त्याला सावरता आला नाहीये आणि बॅटर संदीप इथून मात्र बाद होतोय. रोशन यांनी मात्र खरं तर खूप चांगला झेल पकडला. क्रिकेटचा खरं तर त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. साईनाथ टीम कडून खेळत असताना भरपूर स्पर्धा त्यांनी गाजवल्या. खरं तर आम्ही छोटे होतो त्यावेळेला आम्ही साईनाथ दिवा या संघाचा खेळ बघायचो आणि खरं तर एक जबरदस्त खेळ साईनाथ दिवा टीमचा आपल्याला पाहायला मिळायचा. जाऊया आता मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा हा बॉल वेग प्रचंड होता. पहा विकेट किपरला देखील चकून बॉल चाललाय. घोषांकित क्षेत्रात वाईट +1 म्हणजे 2 धावा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाल्यात. धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत आपण बघतोय. 40 धावांचं लक्ष्य. मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील या मॅच मध्ये. अमय बॉलिंग करत असताना तर प्रभावित केलं, परंतु आता बॅटिंग करत असताना कशा रीतीने कामगिरी करणार आहे या मॅच मध्ये अमय. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली, टप्पा चांगला, वॉड कॅच, परंतु तिथे मात्र नशिबाने साथ दिली नाही. स्वतःच्या बॉडीला इथून मात्र सावरता आलं नाही आणि तदनंतर फिल्डरने कॅच तर पकडला, परंतु घोषांकित क्षेत्र त्याने गाठलं आणि तिथे मात्र एक धाव जरूर मिळणार आहे. परंतु काय प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त झेल पकडला. पुन्हा एकदा बॉलर सुमित तयार होतात. यावेळेला देखील बॉल हवेत खेळला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. या षटकातील शेवटचा बॉल सुमित यांच्या स्पेलमधील हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे.
शॉर्टबॉलचा वापर केला आहे, तिथे मात्र रनआउटची संधी आणि आता बॅट्समन होतोय बाद. अतिघाई संकटाने अमय यांना दिला जातोय परतीचा इशारा. अमय बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 1 1 11 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी रन्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत या मॅच मध्ये. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा. बारा बॉल मध्ये 29 धावांची गरज. बॉल तयार होतोय. यावेळीचा हा बॉल 23 आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 29 धावांची गरज. खरं तर शंतनू यांच्याकडे क्षमता आहे. शंतनू आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग इन वरती. पुन्हा एकदा बॉल तयार. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल हवेत. तिथे धीरज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी खूप चांगला झेल पकडलाय. बिग विकेट टू गॉन. बॅटर शंतनू बॅक टू द पॅव्हिलियन. शंतनू इथून मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया देवेंद्र यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे हे देखील बघायचंय. दहा बॉल मध्ये आता 29 धावांची गरज. थोडासा या मॅच मधून ऐरोली संघ लांब चालला. तुम्हाला या मॅच मध्ये यायचं असेल तर मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत या मॅच मध्ये. पाहूया 10 बॉल मध्ये आता 29 धावांची गरज. नवीन बॅटर देवेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया देवेंद्र यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल तिथे मात्र बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाने युक्तीचा वापर केल्याने बॉलला सोडून दिले. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. 1च धाव मिळणारा. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 28. 9 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 9 चेंडू 28 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड. यष्टांच्या मागे यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तिथे मात्र बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफ असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 28 धावांची गरज. 8 चेंडू 28 धावा. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. सिंगल डबल ने काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके तुम्हाला या मॅच मध्ये खेचावे लागतील. बॉलर तयार होते पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे, परंतु तिथे फिल्डर पकडला जातोय झेल. विकेट नंबर 2 धक्का क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅटर इथून मात्र बाद झाला. तीन मध्ये आता अजून एक ऍड करा म्हणजे 4 झटके आतापर्यंत बसलेले आहेत.
बॅटिंग करणाऱ्या ऐरोली या टीमला. समीकरण बदललंय. सात बॉल आणि आता 7 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लखन यांना सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जाते. पाहूया लखन यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 28. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव या गोलंदाजाने खर्च केलेली आहे. आणखीन एक तेज आणि तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपलंय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 28 धावांची गरज. काय कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज रोशन यांचं. 1 धाव खर्च करत 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या आणि खरं तर आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये त्यांनी आणले. व्यासपीठावरती सन्माननीय पिटर साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय हितेन दादा यांच्या उपस्थितीमध्ये. मायची उबदार शाल ही सन्मान चिन्ह खरं तर जयेश दादा आणि निलेश दादा यांची आठवण करून देणार हे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. खरं तर जयेश दादा म्हणजेच भरपूर वेळा त्यांनी 6 बॉल मध्ये जर का आपण बघितलं तर शेवटच्या मोमेंटला सामने आपल्याला बघायला मिळायचे. ते 1 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज असताना ते षटकार त्यांनी मारलेले आहेत. वेल फिनिशर म्हणून त्यांची ओळख होती. आणि त्याचबरोबर निलेश दादा देखील चांगलं त्यांचं पाठबळ आपल्याला पाहायला मिळायचं. परंतु त्याच आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं खरं तर आयोजन केलं. जाऊया मॅचकडे. पंतांचा सिग्नल वाईट बॉल. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 27. 6 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लेफ्ट हँड बॅटर तेजस आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर तेजस त्यांनी प्रभावित केलं. परंतु आता पाहूया त्यांच्याकडे क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला मात्र गेअर बदलण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. थोडीशी लेट त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली. यावेळेला देखील काय स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल जरूर आला परंतु तिथे पहा पायाच्या साहाय्याने क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळत असताना पाहायला मिळाले निलेश पाटील. सहा बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. मोठे फटके तुम्हाला इथून मारावे लागतील. काही घडू शकते या मॅच मध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. फटका अप्रतिम आहे. बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि तेजसला दिला जातोय परतीचा इशारा. बॅटर तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 5वा. बॅटर बाद. आता 5 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. 5 चेंडू 26 धावा. निम्मा संघ आता गारज झाला. अर्धा संघ पॅव्हिलियनच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 26. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 26 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मनोज सध्या मैदानाच्या आतमध्ये येतात. पाहूया मनोज यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. चला नेरूळ टीम कॅप्टन व्यासपीठावरती यायचा आहे. यावेळेला आणखीन एक विकेट मिळू शकते. बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि आणखीन एक विकेट प्राप्त झाली. इथून मात्र बॅट्समन बाद होतोय. मनोज आला आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला हे समजलं सुद्धा नाहीये. शून्याचा चष्मा घालून मनोज इथून मात्र बाद होतात.
गोल्डन डकचे शिकार ठरतात आणि पाहूया विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिली विकेट हॅट्रिक तर प्राप्त केलेली आहे कोपरखिंड या टीमच्या ओमकारने. आता दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 26 करायच्या आहेत. 4 बॉलमध्ये 26 धावांची गरज. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. यावेळीचा हा अतिशय सुरेख बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणि इथे जर का आपण बघितलं तर या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खम्मालीची गोलंदाजी, अफलातून खेळ इथून मात्र साकारत असताना यष्टांच्या मागे निलेश चंदू पाटील, गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई. जितकं मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे तितकंच क्रिकेटच्या पटलावरती देखील त्यांचं आदरानं नाव घेतलं जातं. आणि पहा यष्टांच्या मागे या मॅचचे सूत्र सांभाळत असताना प्रशांत दादा पाटील यांच्या बॅटमधनं जर षटकार आला तर अंकित दादा वैते यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे पहा चांगली फिल्डिंग. हो तू मे भाग अर्जुन भाग अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर लखन आता इथून बाद होतोय आणि धक्का क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर बाद झाला. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. आता नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 2 बॉल मध्ये अजूनही धावा तुम्हाला 26 धावा कंप्लीट करायच्या आहेत. 14 हा आकडा मात्र ऐरोली टीमला अपशकून ठरला, कारण 14 या आकड्यावरती 4 विकेट्स त्यांनी मात्र गमावलेल्या आहेत. पहिला बॉलर तयार होतो आहे. यावेळेला देखील बॉल हवेत खेळलाय, तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला आणि 1 धाव कंप्लीट झाली. 1 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज आहे. 1 चेंडू 25 धावा. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि फायनलचं तिकीट जवळ आता मिळवलंय दिवा 30+ अ या संघाने. आणि इथे मात्र अभिनंदन, वेल प्लेड दिवा संघाने हा सामना जिंकतोय. फायनल मध्ये प्रवेश केलाय दिवा या संघाने. हार्डलक बालक देऊयात ऐरोली या संघाला. खरं तर ऐरोली या संघाला आपण इथून मात्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. पीटर साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांना इथून मात्र सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. काही हरकत नाही आहे. सेमीफायनल मध्ये जरी पराभूत झाले असतील तरी सुद्धा त्यांनी पहिल्या दिवसामध्ये भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर 3ऱ्या क्रमांकाचे ते मानकरी ठरलेत. चला आता आपण मेगा फायनलचा टॉस करतोय.